आभाळ भरून येत आहे, पण पाऊस मात्र हुलकावणी देतो आणि याच पावसाच्या प्रतीक्षेत राज्यातील बळीराजा चिंतेत बुडालाय। पेरण्या खोळंबल्यात, उगवलेली पिकं करपण्याच्या मार्गावर आहेत, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। पावसाअभावी राज्यभरातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून बळीराजाची नजर आता फक्त आकाशाकडे लागली आहे। पाहुयात राज्यातील शेतकऱ्यांच्या या चिंताजनक परिस्थितीवरचा हा रिपोर्ट। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा उन्हाळा लांबला आणि पाऊसही लांबणीवर पडलाय। याचा सर्वाधिक फटका राज्यातील बळीराजाला बसलाय। मृग नक्षत्र संपत आलं तरी पावसाचा पत्ता नसल्यानं पिकांचं मोठं नुकसान होतंय। पावसाअभावी रायगड जिल्ह्यातील भात पीक संकटामध्ये आलंय। शेतकरी पंपाद्वारे पाणी देऊन भाताची रोपं जगवतायत, मात्र उन्हामुळे पिकांची अपेक्षित वाढ होत नसल्याचं चित्र दिसतंय। पावसाअभावी केवळ शेतीचंच नव्हे तर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झालाय। जर दुबार पेरणीची वेळ आलीच तर सरकारनं आपल्याला मदत करावी अशी मागणी आता रायगडमधील शेतकरी करतात। मोजक्या लोकांच्याकडं पाणी विहिरीला किंवा पंपाला बोरला असेल त्यांनी तरव्यांना रोपांना सोडलेलं आहे, पण ती रोपे सुद्धा 5% 10% उगवत आहेत आणि त्याच्यातून आमची शेती भरलेच त्या 5% लोकांचा अशातलाही भाग नाही आहे। परंतु शासनाकडे एक आमची मागणी राहील त्याबद्दल की शेतकऱ्याला दुबार पेरणी करण्यासाठी आम्हाला बियाणं उपलब्ध करून द्यावं, आम्हाला सहकार्य करावं। विदर्भातील अमरावती, भंडारा आणि वाशिम जिल्ह्यातही पावसामुळे पाणी टंचाईचं संकट तीव्र झालंय। जलस्रोत तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत। वाशिममधील 70 लघु प्रकल्प कोरडे ठाक पडलेत, तर अमरावतीमध्ये आतापर्यंत केवळ 1800 हेक्टरवरच पेरण्या झाल्यात। भंडारा जिल्ह्यात एल निनोमुळे ड्राय स्पेलचं सावट निर्माण झालंय, त्यामुळे खरीप हंगाम धोक्यामध्ये आलाय। दुबार पेरणीचं संकट ओढवण्याच्या भीतीनं शेतकरी हताश झालाय। पाऊस जर न झाल्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांची पेरणी आणि पूर्व मशागत हे सर्व खोळंबलेली आहे। समजा पाऊस न आल्यास मशागत किंवा पेरणी झाली नाही तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होईल। गेल्या वर्षी या तारखेपर्यंत आम्ही धानाची आमची जे रोपे आहेत ते रोवणी योग्य आलेली होती, परंतु हा रोवणी नक्षत्र पूर्ण कोरडा गेल्यामुळे आता आमचा धान रोवणी म्हणजे परत टाकायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहत आहोत। उर्वरित महाराष्ट्रातही हीच स्थिती आहे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाअभावी शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगावात विहिरी, बोरवेल आणि जलस्रोत कोरडे ठाक पडले। जळगाव, जामनेरमध्ये पाण्याअभावी केळी आणि पपईच्या बागा सुकत चालल्यात। दुसऱ्यांदा लागवड करण्यासाठी अतिरिक्त खर्च येणार असल्यानं शेतकरी मदतीची मागणी करतायत, तर मराठवाड्यातही मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। खरीप हंगामातील पेरण्या रखडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। 2 दिवसात आम्हाला जास्तीत जास्त टँकरची परवाना द्या आणि या ठिकाणी पाणी तर नाहीच आणि चाऱ्याचा इतका मोठा प्रश्न आहे की चारा पूर्णपणे संपलेला आहे आणि आमच्याकडे जनावर आहेत, ती जनावरांना चारा घालायला अक्षरशः काही शेतकरी झाडाची पाला आणून घालतात।